अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला पाहत असाल तर AGR विठ्ठल दुधाटे सर्च करा यूट्यूबला आणि त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबलाच पाहत असाल आणि नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला क्रॉप सायन्सचे स्पेशल क्लासेस करायचे असतील तर तुम्ही दुधाटे अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, त्याची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे खाली. आणि तिसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर सर्च करा, त्या ठिकाणी जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करू. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दुधाटे, फाउंडर ऑफ दुधाटे अकॅडमी, आपल्या सर्वांचं आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही बेसिक कन्सेप्ट आणि आज डेफिनेशन पाहणार आहोत क्रॉप सायन्सच्या. चला तर मग सुरू करू. फर्स्ट, बॉटनिकल नेम. बॉटनिकल नेम म्हणजे काय तर नेम गिवन बाय द सायंटिस्ट. जे काही शास्त्रज्ञ आपल्या पिकाला नाव देतात त्याला आपण काय म्हणतो, बॉटनिकल नेम म्हणतो. आणि लोकल नेम काय असतं, लोकल नेम म्हणजे काय तर सोयाबीन हे त्याचं लोकल नेम आहे, पण त्याचं बॉटनिकल नेम काय आहे, ग्लायसिन मॅक्स. म्हणजे सोयाबीन आपण त्याला लोकली म्हणू शकतो, पण शास्त्रीय त्याचं नाव वेगळं आहे, त्याला ग्लायसिन मॅक्स म्हणतो सायंटिफिकली. त्यानंतर आहे फॅमिली. फॅमिली म्हणजे काय नेमकं, द ग्रुप ऑफ प्लांट्स हॅव्हिंग सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे असे पिकं ज्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स सिमिलर आहेत त्याची एक फॅमिली असते. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पॅडी, स्वर्गम, मेज, बाजरा, फिंगर मिलेट, प्रोसो मिलेट, कोडो मिलेट हे जे काही 8 पिकं आहेत यांचे कॅरेक्टर्स जवळपास सेम आहेत. त्यामुळं काय होतं, ह्याची फॅमिली आहे ग्रामिनी. त्या ग्रामिनी फॅमिलीमधले हे क्रॉप्स आहेत. त्यानंतर ओरिजिन. ओरिजिन म्हणजे काय नेमकं, ओरिजिन म्हणजे प्लेस ऑफ बर्थ. म्हणजे ते क्रॉप नेमकं कुठलं आहे, कुठल्या प्रदेशामध्ये त्याचा उगम झाला. ठीक आहे. त्यानंतर व्हरायटीज. व्हरायटी म्हणजे काय तर जे काय आपण पेरणीसाठी बियाणं वापरणार असतो सुपेरियर क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचं, त्याला आपण काय म्हणतो, व्हरायटी म्हणतो. त्यानंतर आपण पाहू वेदर आणि क्लायमेट. वेदर काय असतं आणि क्लायमेट काय असतं. वेदर म्हणजे काय, जे काही दररोज जे काही चेंजेस होतात हवामानामध्ये एका ठिकाणी तर त्याला आपण काय म्हणतो, वेदर म्हणतो. आणि ते कसं असतं, ते बदलत जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामुळं कुठले ठिकाणं अफेक्ट होतात, त्यामुळे व्हिलेज अफेक्ट होतं, सिटी अफेक्ट होते, डिस्ट्रिक्ट अफेक्ट होते. आणि त्याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण म्हणतो रेनी डे, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यानंतर हॉट डे, उष्ण दिवस. त्यानंतर क्लाउडी वेदर, ढगाळ वातावरण. असे वेगवेगळे त्या टाईम टू टाईम बदलत जातं, त्याला आपण काय म्हणतो, हवामान किंवा वेदर म्हणतो. त्यानंतर आहे क्लायमेट. क्लायमेट म्हणजे काय तर वातावरण. तर ह्याच्यामध्ये काय होतं की रेफर्स टू द अवरेज वेदर कंडिशन ड्युरिंग लॉंग पिरियड ॲट अ गिवन प्लेस नोन ॲज क्लायमेट. म्हणजे जे काही त्याची हवामान जे काय आहे बदलत आहे तर त्याची जी काही अवरेज कंडिशन आहे एका ठिकाणची त्याला आपण काय म्हणतो, क्लायमेट म्हणतो. त्यानंतर अवरेज वेदर कंडिशन ॲट लार्जर एरिया अँड लॉंगर ड्युरेशन. ह्याच्यामध्ये काय असतं की जी काही एरिया आहे आपला लार्ज एरिया आणि लार्जर ड्युरेशनसाठी जास्त ड्युरेशन असलेलं त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, त्याला क्लायमेट म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल आणि टेम्परेट. टेम्परेट म्हणजे काय, थंड प्रदेश. त्यानंतर ट्रॉपिकल म्हणजे काय, उष्ण वातावरण. त्यानंतर सब ट्रॉपिकल म्हणजे ज्या ठिकाणी थंड आणि उष्ण दोन्ही वातावरण असतं त्याला आपण काय म्हणतो, सब ट्रॉपिकल म्हणतो. आणि हे कसं आहे, मोर ऑर लेस स्टेबल अँड डिफर्स फ्रॉम रिजन टू रिजन. प्रत्येक प्रदेशामध्ये ते बदलत जातं. त्यानंतर आहे ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, द अर्थ हॅज अ थिक लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर.
ॲटमॉस्फिअरमध्ये बरेच लेअर आहेत, स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर, असे वेगवेगळे लेअर आहेत. त्याचं जो थिक लेअर आहे हवेचा त्याला आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फिअर म्हणतो. आणि ते कसं असतं, कलरलेस असतं, ओडरलेस असतं, टेस्टलेस असतं आणि वेगवेगळ्या मिक्सचर ऑफ गॅसेसनं बनलेलं असतं. ठीक आहे. त्यानंतर इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ क्लायमेट अँड सॉईल इज नोन ॲज इकॉलॉजी. इकॉलॉजी जर विचारलं तर क्लायमेट आणि सॉईल दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी लिहायच्या. त्यानंतर आहे क्लायमेट. क्लायमेटमध्ये काय, कोणते कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये आहे ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल, टेम्परेट. याच्यापैकी प्रत्येक क्रॉपनुसार अलग अलग लिहायचं. त्यानंतर त्याचा टेम्परेचर रेंज, किती टेम्परेचर रेंज लागणार आहे, 20 ते 30 लागणार आहे का 25 ते 35 लागणार आहे, ती प्रत्येक क्रॉपनुसार वेगवेगळी आहे. त्यानंतर आहे रेनफॉल. रेनफॉल म्हणजे काय, तर पाऊस किती पाहिजे त्या पिकासाठी, त्याची काही रेंज असते, 750 ते 1000, 1000 ते 1200, प्रत्येक क्रॉपनुसार ती बदलत जाते. हे 3 पॉईंट क्लायमेटमध्ये आलेच पाहिजे. त्यानंतर काही महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत त्या पण पाहू आपण. त्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे सॉईलची. सॉईल म्हणजे काय, सॉईल इज अ नॅचरल मीडियम फॉर प्लांट ग्रोथ अँड गिव्ज अ मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट. हे काय नॅचरल मीडियम आहे सॉईल, कशासाठी, प्लांटच्या ग्रोथसाठी. आणि ते काय करतं, सपोर्ट करतं. कसा सपोर्ट करतं, मेकॅनिकल सपोर्ट करतं. ठीक आहे. त्यानंतर आहे सीड. सीड म्हणजे काय, कुठलंही मटेरियल जे काय आपण प्रोपोगेशनसाठी वापरतो, ते मग सीड असो, सीडलिंग असो, ट्यूबर असो, बल्ब्स असो, रायझोम असो, कटिंग असो, कुठलंही असो मटेरियल जे आपण लागवडीसाठी वापरतो त्याला आपण काय म्हणतो, सीड म्हणतो. त्यानंतर आहे सीड डॉर्मन्सी. सीड डॉर्मन्सी म्हणजे काय, इट इज अ रेस्टिंग पिरियड ऑफ अ सीड. म्हणजे ज्यावेळेस काय होतं की त्याला जोपर्यंत टेम्परेचर, मॉइश्चर आणि ऑक्सिजन भेटत नाही तोपर्यंत ते काय करतं, रेस्टिंग पोझिशनमध्ये राहतं. त्यानंतर आहे सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन म्हणजे काय, रिअझम्पशन ऑफ अ ग्रोथ बाय द एम्ब्रिओ अँड डेव्हलपिंग ऑफ यंग सीडलिंग फ्रॉम द सीड. सीडमधून जे काही रोपटं तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, सीड जर्मिनेशन म्हणतो. त्यानंतर आहे सीड एमर्जन्स. इट मीन्स ॲक्च्युअली कमिंग आउट अँड अबोव द सॉईल सरफेस. म्हणजे जे काही सीड आहे आपण पेरलेलं त्याच्यापासून त्याला कोंब फुटणे आणि त्याच्यापासून रोपटं बाहेर निघणे त्याला आपण काय म्हणतो, सीड एमर्जन्स म्हणतो. त्यानंतर आहे सीड रेट. सीड रेट म्हणजे काय, द क्वांटिटी ऑफ सीड टू बी सोन पर युनिट एरिया, युजली इन एकर किंवा हेक्टरमध्ये. म्हणजे जे काही आपल्याला सीड त्या ठिकाणी लागणार आहे तर त्याची क्वांटिटी, जे काही एका हेक्टरसाठी सीड लागणार आहे त्याची क्वांटिटी आपण त्याला काय म्हणतो, सीड रेट म्हणतो. त्यानंतर आहे वीड. वीड म्हणजे काय, द प्लांट विच इज नॉट सोन बाय द फार्मर अँड प्लांट आउट ऑफ प्लेस. जे काही प्लांट आपल्या फार्मरने शेतामध्ये उगवलेलं नाही ते सर्व प्लांट म्हणजे काय, वीड आहेत. आणि नंतर विडीसाईड, द केमिकल यूज टू किल द वीड्स विदाउट डॅमेजिंग द क्रॉप. आपलं जे काही मेन क्रॉप आहे त्याला डॅमेज न करता जे काही आपण केमिकल वापरतो वीडला किल करण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो, विडीसाईड म्हणतो. विडीसाईडचे एक्झाम्पल आहे 2,4-D, MCPA, MCPB, F34. ह्याच्यापैकी कुठलंही एक आपण काय करतो त्या ठिकाणी वापरतो, त्यामुळे आपले वीड काय होते, नष्ट होते. त्यानंतर आहे स्टेपल लेंथ. स्टेपल लेंथ म्हणजे काय, फायबर लेंथ ऑफ कॉटन. आपला जो काही कॉटनचा धागा आहे त्याची जी काही लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टेपल लेंथ म्हणतो. त्यानंतर आहे टिलेज. टिलेज म्हणजे काय, द ब्रेकिंग ऑफ हार्ड पॅन ऑफ कॉम्पॅक्ट सरफेस ऑफ सॉईल. सॉईलचा जो काही हार्ड पॅन आहे तो ब्रेक करणं एका पर्टिक्युलर डेप्थपर्यंत, आणि त्यामुळे काय होतं की सॉईलची जी काही कंडिशन आहे ती व्यवस्थित होते, त्याला आपण काय म्हणतो, टिलेज म्हणतो. त्यानंतर आहे सॉईल प्रोफाईल. सॉईल प्रोफाईल म्हणजे काय, एक व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉईल पासिंग थ्रू ऑल इट्स लेअर ऑफ होरिझन्स एक्झिस्टिंग ऑफ पॅरेंट मटेरियल. मग जो काही उभा छेद आहे, व्हर्टिकल सेक्शन आहे सॉईलचा, त्याच्यामध्ये वेगवेगळे हॉरिझन्स आले, ए हॉरिझन, बी हॉरिझन, ओ हॉरिझन, त्याला आपण काय म्हणतो, सॉईल प्रोफाईल म्हणतो. त्यानंतर आहे सॉईल स्ट्रक्चर. इट डिनोट्स द वे इन विच सॉईल पार्टिकल्स आर ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म लम्स ऑर ॲग्रिगेट्स.
सॉईल स्ट्रक्चर म्हणजे काय, जे काही सॉईलचे पार्टिकल आहेत ते एकत्र येतात लम्प्समध्ये किंवा ॲग्रिगेट्समध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो, सॉईल स्ट्रक्चर म्हणतो. त्यानंतर आहे सॉईल फर्टिलिटी. सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय, मातीची सुपीकता. इट इज अ इनहरंट कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू सप्लाय इसेन्शियल न्यूट्रिएंट टू द क्रॉप प्लांट्स. जे काय आपल्या पिकासाठी जे काय न्यूट्रिएंट लागणार ते सप्लाय करण्याचं काम काय करतं, आपली जमीन करते. ती जर जमीन व्यवस्थित असेल, फर्टाईल असेल तरच ती सप्लाय करू शकते. त्याला आपण काय म्हणतो, सॉईल फर्टिलिटी म्हणतो. त्यानंतर आहे सॉईल प्रोडक्टिव्हिटी. इट इज अ रिस्पॉन्स ऑफ सॉईल टू मॅनेजमेंट इन टर्म्स ऑफ यील्ड पर हेक्टर. म्हणजे सॉईल प्रोडक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे, तर सॉईल फर्टिलिटीवर डिपेंड आहे. जर मातीची सुपीकता चांगली असेल तर ते न्यूट्रिएंट सप्लाय करेल प्लांटला आणि त्यामुळे काय होईल, आपलं यील्ड वाढेल. त्याला आपण काय म्हणतो, सॉईल प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. त्यानंतर आहे सॉईल इरोजन. सॉईल इरोजन म्हणजे काय, डिटॅचमेंट अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ अ सॉईल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तर याच्यामध्ये काय होतं की जे काही सॉईल आहे पार्टिकल, त्यामध्ये हवेच्या माध्यमातून समजा पुरासारखी परिस्थिती आली, त्याच्या माध्यमातून जे काय आपली जमीन सॉईल वरचा लेअर वाहून जातो, त्याला आपण काय म्हणतो, सॉईल इरोजन. त्यानंतर आहे रोगिंग. रोगिंग म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ टाईप प्लांट्स फ्रॉम हायब्रिड सीड प्रोडक्शन इज नोन ॲज रोगिंग. जे काय आपले प्लांट्स आहेत ते रिमूव्ह करणं, कशा म्हणजे ज्यावेळेस आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन घेतो त्यावेळेस काय होतं की जे काही प्लांट्स आहेत ज्याची हाईट कमी आहे ते आपण काय करतो, रिमूव्ह करतो. त्याला आपण काय म्हणतो, रोगिंग म्हणतो. त्यानंतर आहे मल्टिपल क्रॉपिंग. इट इज अ प्रॅक्टिस ऑफ टेकिंग 2 or more क्रॉप्स वन आफ्टर अनदर ऑन द सेम फील्ड इज नोन ॲज मल्टिपल क्रॉपिंग. म्हणजे काय करायचं, 2 किंवा 2पेक्षा जास्त पिकं एकाच वर्षी घ्यायचे, त्याला आपण काय म्हणतो, मल्टिपल क्रॉपिंग म्हणतो. त्यानंतर आहे मोनोकल्चर. इट इज अ प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग सेम क्रॉप्स ऑन अ सेम पीस ऑफ लँड इयर आफ्टर इयर. एकाच जमिनीवर एकच पीक वर्षानुवर्ष घेत जाणं, त्याला काय म्हणतो आपण, मोनोकल्चर म्हणतो. त्यानंतर आहे मिक्स्ड क्रॉपिंग. मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे काय, इट इज अ प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग 2 or more क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड ॲट अ सेम टाईम. ज्यावेळेस आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त पिकं एकाच वेळी घेतो, फॉर एक्झाम्पल सोयाबीनच्या 4 ओळी आणि तुरीच्या 2 ओळी, ते जर एकत्र लावलं त्याला आपण काय म्हणतो, मिक्स्ड क्रॉपिंग म्हणतो. त्यानंतर आहे इरिगेशन. इट इज अ ॲप्लिकेशन ऑफ वॉटर टू द सॉईल फॉर द पर्पज ऑफ सप्लाईंग मॉइश्चर इसेन्शियल फॉर प्लांट ग्रोथ. म्हणजे काय करायचं या ठिकाणी, ॲप्लिकेशन ऑफ वॉटर कशासाठी, पर्पज ऑफ सप्लाईंग मॉइश्चर, जे काही मॉइश्चर लागणार आहे प्लांटच्या ग्रोथसाठी तर ते प्रोव्हाइड करणं म्हणजे इरिगेशन देणं. त्यानंतर आहे आयसोलेशन. इन अ हायब्रिड सीड प्रोडक्शन द मिनिमम डिस्टन्स टू बी मेंटेन बिटवीन पॅरेंट्स. 2 पॅरेंट्समध्ये काय डिस्टन्स मेंटेन करायचं, कशासाठी करायचं, अँड अदर व्हरायटी. तर त्याच्यामुळं काय होतं की जे काही आपले प्लॉट्स आहेत त्यांची प्युरिटी मेंटेन राहते, त्याला आपण काय म्हणतो, आयसोलेशन म्हणतो. त्यानंतर आहे ग्रीन मॅन्युअरिंग. इट इज अ प्रॅक्टिस ऑफ प्लोईंग अ ग्रीन प्लांट्स ग्रोईंग इन द सेम फील्ड ऑर ॲडिंग ग्रीन प्लांट्स विथ टेंडर लिव्स फ्रॉम आउटसाइड अँड इन्कॉर्पोरेटिंग देम into soil for improving the structure and fertility of soil. सॉईलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी आपण काय करतो, डेक्कनेम किंवा सनेम सारखे पिकं घेतो आणि त्यानंतर आपण 3 ते 4 महिन्यानंतर त्यांना जमिनीमध्ये गाडतो. त्यामुळं काय होतं की आपल्या जमिनीची सुपीकता वाढते. तेच आपलं ग्रीन मॅन्युअरिंग आहे. त्यानंतर आहे ड्रेनेज. इट इज अ रिमूव्हल ऑफ एक्सेस ग्रॅव्हिटेशनल वॉटर फ्रॉम सॉईल बाय आर्टिफिशियल मीन्स टू एनहान्स क्रॉप प्रोडक्शन. ड्रेनेज म्हणजे काय, जे काही आपल्या जमिनीमध्ये एक्सेस वॉटर आहे त्याला काढून देणे म्हणजे ड्रेनेज. त्यानंतर आहे क्रॉप रोटेशन. इट इज अ मोर ऑर लेस सिस्टमिक रिकरंट सक्सेशन ऑफ क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड इयर आफ्टर इयर. क्रॉप रोटेशन म्हणजे काय, रिकरंट सक्सेशन, आलटून पालटून पिकं घेणं म्हणजे काय करायचं, क्रॉप रोटेशन. त्यानंतर आहे क्यूसेक. क्वांटिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ॲट अ रेट ऑफ 1 cubic foot per second इज नोन ॲज क्यूसेक. क्यूसेक म्हणजे काय, 1 cubic foot पर सेकंदमध्ये जे काही पाणी आपलं वाहतं त्याला आपण काय म्हणतो, क्यूसेक म्हणतो. आणि त्यानंतर आहे एकर इंच. इट इज द क्वांटिटी ऑफ वॉटर दॅट विल कवर 1 acre ऑफ सॉईल सरफेस 1 inch डीप. म्हणजे क्वांटिटी ऑफ वॉटर, जेवढं काही पाणी देणार असतो त्याच्यामुळं आपलं किती क्वांटिटी डीप त्या ठिकाणी 1 इंचमध्ये किती पाणी आपल्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यावरून आपण काय करतो, एकर इंच ठरवतो. त्यानंतर आहे ड्युटी ऑफ वॉटर. इट डिनोट्स द नंबर ऑफ
across covered by the 1 cubic of water flowing continuously throughout the growing season of crop. म्हणजे एका पिकाच्या ग्रोईंग सीझनमध्ये जेवढं काही पाणी क्युसेकच्या माध्यमातून ते फ्लो झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, ड्युटी ऑफ वॉटर म्हणतो. त्यानंतर आहे स्पेसिंग. इट इज द डिस्टन्स बिटवीन 2 rows अँड डिस्टन्स बिटवीन 2 plants विदिन द रो. जे काय आपल्या रो आहेत त्याच्यामध्ये 2 प्लांटमध्ये किती अंतर आहे, 2 रोमध्ये किती अंतर आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिंग म्हणतो. त्यानंतर आहे जिनिंग पर्सेंटेज. इट इज द रेशो बिटवीन वेट ऑफ सीड कॉटन अँड लिंट एक्सप्रेस इन पर्सेंटेज. पर्सेंटेजमध्ये सीड कॉटन आणि लिंटमध्ये त्याचं वेट रेशोमध्ये जे काही आपण एक्सप्रेस करतो त्याला आपण काय म्हणतो, जिनिंग पर्सेंटेज म्हणतो. त्यानंतर आहे सॉईल. सॉईलचे वेगवेगळे टाईप्स आहेत. ॲल्युव्हियल सॉईल असते, ब्लॅक सॉईल, लाईट सॉईल, मिडियम सॉईल, लॅटरेटिक सॉईल, रेड सॉईल, सँडी सॉईल, सँडी लोम सॉईल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सॉईल आहेत. प्रत्येक पिकाला वेगळी सॉईल लागते. त्यानंतर आहे लँड प्रिपरेशन. लँड प्रिपरेशनमध्ये कसं असते की लँड प्रिपरेशन कधीही विचारलं तुम्हाला त्याच्यामध्ये 2-3 पॉईंट महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. हमेशा त्याच्यामध्ये काय करायची, 1 डिप्लॉईंग करायची. त्यानंतर काय करायचं, 2 to 3 क्रिस क्रॉस हॅरोइंग्स करायच्या. त्यानंतर जे काही स्टबल्स वगैरे आहेत, दसकटं वगैरे ते काढून टाकायचे. त्यानंतर काय करायचं, लँड लेवल करायची. लँड प्रिपरेशन कम्प्लिटेड. 4 पॉईंट झाले. ठीक आहे. त्यानंतर आहे सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट कशी करायची, कुठली सीड ट्रीटमेंट करायची आणि सीड ट्रीटमेंट का करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल फंगिसाईड ट्रीटमेंट कधी करतो आपण आणि कशासाठी करतो. ज्यावेळेस आपण बुरशीनाशकाचा वापर करतो त्यामुळे काय होतं की आपले क्रॉपला नंतर काय होणार नाही, बुरशी लागणार नाही. तर ती ट्रीटमेंट कशासोबत करतो आपण, थायरमसोबत करतो. ॲग्रोसन, सिरेसन, कॅप्टन, सल्फर आणि मॅनकोझेब हे वेगवेगळे फंगिसाईड आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकामध्ये आपण ती अलग अलग सीड ट्रीटमेंट करत असतो. त्यानंतर आपल्याला समजा सोयाबीनसाठी सीड ट्रीटमेंट करायची तर आपण काय वापरतो, थायरम वापरतो. त्यानंतर इन्सेक्टिसाईड. इन्सेक्टिसाईड कशासाठी वापरतो, इन्सेक्टिसाईड इज यूज्ड टू किल द इन्सेक्ट. इन्सेक्टला मारण्यासाठी आपण इन्सेक्टिसाईड वापरतो. मग कुठल्या कुठल्या प्रकारचे इन्सेक्टिसाईड वापरतो, क्विनॉलफॉस, क्लोरोपायरिफॉस, सायपरमेथ्रिन, ट्रायझोफॉस, अशा वेगवेगळ्या इन्सेक्टिसाईड आहेत. प्रत्येक प्लांटला अलग अलग इन्सेक्टिसाईड वापरतो आपण. ठीक आहे. मग त्यानंतर काय करायचं, बायो फर्टिलायझर. बायो फर्टिलायझरची सीड ट्रीटमेंट कधी करायची, कशासाठी करायची, कुठली सीड ट्रीटमेंट करायची, त्यामध्ये आपण रायझोबियमची सीड ट्रीटमेंट करतो सोयाबीनसाठी. ठीक आहे. त्यानंतर आहे सोईंग टाईम. सोईंग टाईम जेवढे काही खरीप क्रॉप आहेत ते लक्षात ठेवा तुम्ही. खरीप क्रॉपमधले जे काही पिकं आहेत ते त्यांचा सगळ्यांचा सोईंग टाईम आहे जून टू जुलै. आणि जे आपण रब्बीमध्ये पिकं घेणार आहोत त्या सगळ्यांचा सोईंग टाईम आहे ऑक्टोबर टू नोव्हेंबर. आता सध्या आपल्या रब्बी क्रॉपची पेरणी चालू आहे. त्यानंतर आहे हॅरोईंग. हॅरोईंग म्हणजे काय, वखरणी. हॅरोईंग म्हणजे काय तर टू रिमूव्ह टू मेक सॉईल फाईन. याच्यामध्ये काय असतं की जे काय आपण ज्यावेळेस 1 डिप्लॉईंग करतो टिलेजमध्ये किंवा लँड प्रिपरेशनमध्ये, त्यानंतर काय होतं की ते जे ढेकळं आहेत त्याला जर क्रिस क्रॉस हॅरोईंग केल्यामुळे काय होतं, ती सॉईल फाईन होते. त्याला आपण काय म्हणतो, हॅरोईंग म्हणतो. त्यानंतर आहे होईंग. होईंग म्हणजे काय, कोळपणी. कशासाठी करतो आपण, ती रिमूव्ह वीड्स. वीड्स जे काय असते 2 ओळीमधले ते काढण्यासाठी आपण काय करतो, कोळपणी करतो. त्यानंतर इंटरकल्टिवेशन. इंटरकल्टिवेशन म्हणजे काय, अंतर्मशागत. अंतर्मशागत त्याच्यामध्ये आपण काय करतो, एकतर हँडविडिंग करतो किंवा कोळपणी करतो आपण, होईंग करतो आपण त्या ठिकाणी. त्यामुळे ते वीड आपण नष्ट करू शकतो. त्यानंतर आहे थ्रेशिंग. थ्रेशिंग म्हणजे काय, मळणी. ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करणार असतो, हार्वेस्टिंग केल्यानंतर जे काय आपण पीक जमा केलेलं आहे ते आपण त्या हार्वेस्टरच्या सहाय्याने आपण काय करतो, मळणी यंत्राच्या सहाय्याने आपण ते सेपरेट करतो, ग्रेन आणि हस्क. त्यानंतर आहे हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे काय, हार्वेस्टिंगमध्ये 2-3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्याचा ड्युरेशन, किती ड्युरेशनमध्ये कालावधी लागणार आहे. जर सोयाबीनचं एक्झाम्पल घेतलं आपण तर त्याला 90 ते 110 दिवसामध्ये त्याची मॅच्युअर होतं. त्यानंतर आपण त्याला हार्वेस्ट करतो. त्यानंतर त्याची मॅच्युरिटी पाहायची आपण. मॅच्युरिटी झालं की त्याला हार्वेस्ट करायचं आणि ते केल्यानंतर आपण काय करायचं, त्याचं जे काही यील्ड आहे ते यील्ड आपण प्रत्येक वेळेस पर हेक्टरमध्ये लिहायचं.
त्याचं जेवढं काही उत्पन्न झालं ते सगळं आपण पर हेक्टरमध्ये लिहायचं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला आपलं लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बाकीचे लेक्चर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यामध्ये ऑल लेक्चर्समध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व लेक्चर्स मिळतील. ठीक आहे, धन्यवाद.